नमस्कार, मी कुमारी डॉक्टर दीपिका संजय कोकरे फॉर्म 12 मध्ये सुमनसूद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी माझ्या कवितेचे शीर्षक मांडते माझी माय। खरं तर आपल्या सर्वांचेच आई वडील आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात। मग बिझनेसवाले असू द्या, नोकरीवाले असू द्या किंवा शेतकरी असू द्या। असेच शेतकरी कुटुंबातील एक कथा या ठिकाणी मी एका मुलाला काय वाटतं आपल्या आई वडिलांवर ते चित्रण या कवितेमधून करते। तर कवितेचे शीर्षक आहे माझी माय। कधी नाही पाहिलं माईनं माझ्या, कधी नाही पाहिलं माईनं माझ्या बाला सजलेलं सुटाबुटात अन नटलेल्या काळ्या कोट्यात। कधी नाही पाहिलं माईनं माझ्या बाला सजलेलं सुटाबुटात आणि नटलेल्या काळ्या पोटात। तिनं पाहिलं फावडं त्याच्या हातात अन माखलेल्या चोपणाच्या चिखलात। बानं बैलासारखे कष्ट उपजायचे अन मायनं त्याचे चटके सोसायचे। याशिवाय जीवनात होतच काय, सारखी मरमर आणि शेवटी हाय हाय। पोटचे गोळे जगावेत म्हणून मरणा पल्ल्याड जीवन जगायची ती। कधी अर्ध्या पोटी तर कधी उपाशी निजायची पोटी। कधी अर्ध्या पोटी तर कधी उपाशी निजायची ती। तरी उबगली नव्हती माय या दुःख भऱ्या संसाराला। दरिद्री नारायणाची का होईना पण लक्ष्मी मानायची ती स्वतः। तोंडात तिच्या शिव्या कसेना पण प्रेम होते पोटात। म्हणूनच गरिबीत का होईना पण जगायचो आम्ही थाटात। कधी नाही पाहिलं माईनं माझ्या, कधी नाही पाहिलं माईनं माझ्या बाला सजलेलं सुटाबुटात अन नटलेल्या काळ्या कोटात। धन्यवाद।